नाही, जरा जेवणाचं बघायला पाहिजे. तू बघ ना, मी करते. तू कसं उठतेस? तू अजिबात काय करायचं नाही. तू बारकेपणापासून मला भरवत आलेस का नाही? तू आता समजा मी करणार. अरे पर तू बर बीर काय नाही म्हणलंय ना तुला, पोराचं कर्तव्य काहीतरी करू दे की मला. अरे नाना तुला नाही जमायचं. समजा जमते मला. तू मला फक्त सांग काय काय करायचं. भात लाव. हा तांदूळ कुठे? अरे राणा, अरे किती पाणी घालायला आहेस? मला वाटलं तू म्हणशील एवढ्याने काय होणार आहे म्हणून टाकलं एवढं. अरे देवा राणा, तुला नाही जमायचं आणि मी करते. नाही नको, तू अजिबात काय करायचं नाही. तू आजारी आहेस ना बा, तेव्हा समजा मी करणार आहे. नका त्या माणसासाठी जेवण बनवलंय मी. राणा अरे नाही जमणार तुला, ते इकडे मी करते. ते समजा जमल मला. तू एक काम कर की, तुझा आराम कर जा. अगं जा म्हणतोय ना, उठ लवकर. गोरखला असं जेवण द्यायचं? काय झालं? आजारी माणसावर तुझ्या जेवणाचा प्रयोग नका. मावशीसाठी दिलंय, खाऊ घाल त्यासनी. गोदक का आजारी आहे म्हणून घेतोय, नाहीतर घेतलं नसतं. गोदक का? अरे नाही, चुकून नाव आलं तोंडात. तू आजारी आहेस म्हणून मी काय बोलत नाही, पण इथनं पुढं मला नको त्यांना अजिबात घ्यायचं नाही. नाही बाबा, आता नाव घेत नाही. पण राणा, तुमच्या जेवणाचं काय? तुम्हाला पण दिलंय काय? तुला माहिती आहे ना मी बनवलंय, आम्ही तेच खाणार आहे. बरं ऐक, तू निवांत जेव. तुला काय लागलं तर मला हाक मार, आणि जेवण झालं की बी हाक मार मला. हा, हे बघ पाणी ठेवतो इकडं. जळकी भाकरी, कच्चा भात, आमटी का पाणी काय बी कळना. रानदा आव कसं खायचं हो हे? जेवणाचा अपमान कवा करायचा नसतं कळत नाही होय तुला? आणि घरची करती बाई आहेस ना हो तू, मग खा की. आव पर या करतीला दवाखान्यात भरती व्हावं लागल हो हे समज खाऊन. काय होत नाही, गप खा. आणि हो तुम्ही जेवायचं असेल तर गप गुमान तोंड बंद करून जेवा, कळलं काय? मस्त गरगरीत जेवण झालंय माझं. समधी भांडी हितच ठेवतो, झाकून ठेवतो. वाटलं तर घ्या, नाहीतर राहू द्या. तर मी ताणून देतो बघा. चला. रानदा काळजी करू नका. आपण का नाही तिचं ती कोकरू आहे का नाही त्यानं समजा खाल्लं असं म्हणायचं. जर तिने विचारलं तर
रानात ताप आलाय हो मला. आजारी माणसाचं काय तर ऐका की. या. काय हो मालक? लेकरू चोरी करायला तुला नाव नगते आणि मग त्या नगत्या हाताच्या माणसाचं जेवण नाही काय नगते. म्हणजे तुम्ही नाही र बाबा. अरे आता तुला नगत्या माणसाच्या हाताची चव आहे ना व माझ्या हाताला. मग जेवण पण त्या नगत्या माणसाच्या हातच झालं की. हा राणादा मस्त झाले जेवण. जेवा. जेव जेव बाबा जेव. तुम्ही मला गणवत नाही ना? तुम्हीच मला नको ते माणूस आहे. हात ताणून काय उपयोग नाही. ली पटपट, त्याशिवाय आज तुला सुट्टी नाही. हो सरपंच, काल ते मार खाल्ल्यामुळे आधीच अंग दुखा लागले माझं आणि आता लिहून 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 हात दुखा लागलाय. मी परीक्षेत बी कवा एवढं लिहिलंय, नापास झाल तुम्ही. फेल झालतास ते ठीक आहे, पण इथं जर फेल झालास तर गावात ना हाकलून देईन सांगून ठेवतो. काय म्हणलास? मला हकलणार? या माननीय परेश पटेल हकलणार? माननीय परेश पाटील, काल तुमचा माननीयपणा जिजानं आणि चंदानं खलबत्त्यात घालून कुठला तवा? हा त्या लवकर लिह. आज संध्याकाळपर्यंत बीडीओ साहेबांनी सगळा रिपोर्ट द्यायचा आहे. लिह लवकर. की तू तिला असं असं म्हटलायस तर ती टन्नूच काढते का नाही बघ तुझा. मी काय म्हणतो, हा? ही ग्रामपंचायत आहे, ह्याचं सरपंच तुम्ही आहेसा की नाही, तर सरपंच या नात्यानं तुम्ही घ्या की. काम आहे तुमचं ते. त्याचं काय माहिती आहे काय, मला लॅपटॉपवरती इंग्लिश टाईप करायची सवय आहे आणि मी माझा लॅपटॉप इंग्लिश पिक्चर डाउनलोड करायसाठी मिंच्याकडे दिलाय. तेव्हा हे सगळं काम आटपायचं, रिपोर्ट पूर्ण करायचा, तिथल्या लाईटी घालवायच्या, दरवाजाला कुलूप लावायचं आणि किल्ली माझ्या घरी द्यायची. हा मी निघालोय इंग्लिश पिक्चर बघायला. हा चल. लिहितो की लिहितो. लय माज आलाय सगळ्यासनी. सोडणार नाही, सोडणार नाही मी एकेकाला. त्या जिजाला तर मी अजिबात सोडणार नाही. तिच्या इजा तिच्याच घसात घालणार. यो माननीय परेश पाटील. बर तू सांग आता काय करायचं. काय करायचं? हा आपण का नाही तिला जेवणाचे पैसे देऊन टाकू. हा ना. अरे हे बरं दिसत नाही र. अरे, मला बी असं करणं बरोबर वाटत नाही, पण काय करणार, नाईलाज आहे म्हणून सांगतोय देऊन टाकू की. बरं ठीक आहे. ती बी गरीब पोर आहे, उपयोगाला पडतील तिच्या पैसे. पण हे बघ गोड बोलून दे. हा होय बाबा, तू अजिबात काळजी करू नकोस. आणि ऐक, मी तुला पैसे देऊन येतो, तू का ज्यादा काम करत बसू नकोस. हा मी तुला तुझ्या खोलीत सोडतो. हा आलोच. तिनंच सांगितलं द्यायला. बरं मालक, नंतर नाही एकदमच समजा हिशोब करूया. हा कशाला? ज्या टायमाचा त्या टायमाला हिशोब केला का बी चांगला असतोय. या तू काय डोसक्यावर पडलायस काय? एकदा सांगून कळत नाही भाई तुला? सांगितलं ना नंतर नाही हिशोब करू समजा. मला पण हिशोब करू दे माझा. किती तांदूळ लागलं, किती डाळ लागली, तिखट मीठ किती लागलं. मी पण जादा तर कोणाचं काही घेत नाही. निघ तू. कोणाशी काही गोड बोलायची सोयच नाही इथं. हा मग लगीन कर त्यासाठी. म्हणजे तू पहिले लग्न कर आणि तुझ्या नवऱ्याच्या पैशावर मस्त आयुष कर. हे असलं ताकद पिकत तुझ्याच्यानं झेपणार नाही आयत गब्बू. ते माझं म्या बघून घेईन, तू नका सांगू मला. बरं दाव की तुझी ताकद दाव. पुण्यांदा जर माझ्या तावीजाला हात लावला का नाही
तर तुझा हात तोडून गळ्यात अडकून गाडवावर बसून भिंड काढतो का नाही बघ. चंदे, ए चंदे, आत ये. नाही. लगीन केलं की मन जरा गुंतून राहतंय माणसाचं. हा, तुम्हा दोघांनी मी जे काय बोलते ते पटन झालंय काय. चंदे, तू झोप आता. हे बघ, अगं लगीन करणं हे काही गुन्हा नाही. हा, जा झोप. अगं आई ग, राणादा अहो बाईच्या वाऱ्याला बी थांबत नाही. ना गोदक्का म्हणले ना जाऊन झोप, तर जाऊन झोप. चल गोदक्का, जा चंदे, झोप उग. चल. अगं देवा. हळू. ठीक आहे. हा, मग तुम्हाला आता पपीप मध्ये भरती करूया. पपीप? तुमच्या बायकोनं तुम्हाला थर्ड मारलाय ना? मग अशा लोकांसाठी मी एक संघटना काढली आहे, पत्नी पीडित पती संघटना, आणि त्याचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे मी. सगळी टाळकी तिथेच जमत्यात. चला निघूया, चला. या अवतार तिथं काढून ठेवायचा. हा, या असं नको. जाता जातो कट मारणार नाही काय? अहो घ्या की बापू, लई दिवसांनी भेटलोय. नारायण नाही बरकत, ती आपल्या संकट खोटं बोलल्या. आपल्याला काय सांगितलं होतं तिनं? लिहिता वाचता येत नाही, पण तिला ते येतंय. सांगा बापू. अरे मळ्यात मोठे मोठे पुस्तकं वाचताना बघितलंय मी. बघा, आणि फोनवरनं शुद्ध बी बोलत होती. आणि ते काय तुला नको असलेला माणूसच मी बोलते असं फोनवर मी ऐकलंय माझ्या कानानं. नाही 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 राणा, अरे खोटं आहे सगळं. वय ए बरकत, कशाला म्हणजे बापू कशाला खोटं बोलतील ना? मग बापू सुधारल्यात, जे खळांची सांडो असं झाल्यात रे, मग कशाला खोटं बोलतील? आत्ताचा विचार करा. ती अंजली आणि ती जिजा एकमेकांसमोर आली की नाही तर आपलं काही खरं नाही. ती गाववाली सगळी आपल्याला गावातनं परत हाकलून देणार, याचा विचार करा आधी. हे बघ पप्या, पुन्हा मला यात अडकवायचा प्रयत्न केला तर याद राखा. अडकवायचा प्रयत्न नाही बापू, ऑलरेडी अडकलेलो आहे आपण. बापू, ती अंजली आणि जिजा एकमेकांसमोर येणार नाहीत, असं काहीतरी आपल्याला करायला लागणार आहे. येते का? डोसक्यात येते का तुमच्या? अरे ते अवद्या खरं त्या दोघींना आमने सामने करायचं म्हणते रे. येऊस तर फोन झालाय ना म्हणून त्या सरपंचांना त्यांना म्हणून बडबडते. आता कुठं गावासमोर मी चांगला हाय असं होत होतो, तोपर्यंत हे सगळं झालंय. इकडे इकडे. गोदक्का, ही जिजा आहे का नाही? ही जिजा मला नका ते माणूस आहे. राणा, अरे दोघी सारख्याच दिसत्यात. नाही नाही, खरंच मला नको ते माणूस आहे. त्या पप्पानं तसा पुरावा आणले. मुडदा पशिवला त्या पप्याचा. अरे त्याच्या नादाला कशाला लागतोयस? काही विश्वास ठेवू नकस त्याच्यावर. अगं नाही 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 नाही, खरंच सांगले, ही मला नको ते माणूस आहे. आपण की नाही तिला हाकलून देऊ बघ. अरे पर ती जिजाच हाय म्हणतीया. त्याचा बी समजा बंदोबस्त केलाय. उद्या की नाही आम्ही तिला मला नका त्या माणसाकडे घेऊन जाणार आहे. आणि ती जर आम्हाला त्या नका त्या माणसाकडे घेऊन गेली तर मग ती जिजा आहे, आणि नाही घेऊन गेली तर मग ती मला नका ते माणूस आहे. समजा ठरलंय गोदक्का. हा, राणा, तुझ्या डोसक्यात कवा काय येईल काय सांगता येत नाही बघ बाबा. फक्त उद्या सकाळच्याला बघ तू, समजा कसं खरं खोटं कळता येते. सकाळच्याला ना. हो, आता जाऊन झोप, उद्याच्या उद्या बघू. चल जा. डोसकं त्या पप्प्याचं आहे बघा. आता काय करायचं? काळजी करू नका, उद्या जिजाचा भाऊ येऊन साक्ष देईल की मी जिजाच आहे. मग पटेल राणाजींना. म्हणजे उद्या सकाळी माझा भाऊ येतोय मला भेटायला.
राणा कुठे नमस्कार गोदाका. काय आहे सरपंच, नुसता नमस्कार, आदर बिदर का हाय का नाही तुम्हाला? गोदा का पाया पडतो ग, आशीर्वाद असू दे. गेला नाही काय? अगं मी सुधारलोय. रानाच्या आणि गावाच्या भल्याचा विचार करणं हेच माझं ध्येय आहे बघ सध्या. कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडच असतंय. अगं असं काय गोदा का? अगं मी कसं समजवू तुला? हे बघ माझं जे खाळांची सांडो असं झालंय बघ माझं. खरंच सुधारलं मी. वरती नाही राणा हाय नाही, आमचं जरा काम होतं ग. सरपंच खरं कुठं करायचं आहे ना व? अरे त्यासाठी स्वतःहून आले नव्ह का? राणादा, ए राणादा, बोलवा त्याची झाला. बघूया आता तिच्या इजा कडाडत्यात त्या कुडकुडत्यात ते. हा कुठे जिजा? जिजा 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 अरे कुठं आहे? का पुढील कुठं आहे? अरे असेल इथंच कुठं तरी. बरकत, एक काम कर, तू घराच्या आजूबाजूला बघ, मी आणि गोदक्का घरामध्ये बघतो. गोदक्का चल आलो, थांबा. ए जिजा कुठे गेली? सामान तुम्ही जाय सगळं. ए जिजा जिजा ऐकलंय आणि या डोळ्याने बघितलंय. रानाला नको असलेलाच माणूस आहे ती. काय सरपंच झालं का नाही खरं खोट? अरे पण जिजा गेली कुठं आणि अशी कशी काय गेली ती? अरे कशी काय जाईना? हा पण राणादा आणि गावच्या पाठीमागचा सगळा ताप मिटला ह्याचा सरपंच या नात्यानं मला आनंद झालाय बघा. हा. होय होय होय, एक बरं झालं. आणि एक बरं काय झालं माहितीये काय? आपल्या साध्या भोळ्या रानाला ती फसवत होती हो, ती पळून गेली, ते बरंच झालं. काय राणा, बरोबर की नाही? बरं झालं गेली, एकदाची गेली ती. मला बी सरपंच या नात्यानं बरं वाटलं. आता काय वादावादीचं कारणच नाही आहे. हा तेव्हा आम्ही निघतो. हा हे पप्या लवकर ग्रामपंचायती ते आज लय रिपोर्ट तयार करायचं तर चला तुझी जाऊया आपण. चला गोदक्का, ते जरा न्यारीचं बघ की, मला बी भूक लागल्यानं मला मळ्यात बी जायचंय. जा तुम्ही, आलोच. बंड्या बरकत या तुम्ही बी. हे बंड्या बंड्या, रानाचा पाहुणचार घेऊन झाला की नाही, भेट हा मला. चला बापू. जरा चल की बोलायचं. तसं ती जर मला नको ते माणूस असेल आणि पळून गेले तर चांगलंच आहे की, कशाला उगा लोड घ्यायचा. म्हणजे बघ की, वादळासारखी आली आणि वादळासारखी गायब बी झाली. राणा, आपल्या दारात येणाऱ्या प्रत्येकाची जबाबदारी ही आपली आहे. होय की, पण त्यासाठी तो माणूस घरात पाहिजे का नको? गेली की पळून. मी काय म्हणतो, तू ज्यादा लोड घेऊ नकस. तू की नाही मस्त पैकी काहीतरी गोड कर बघ खायला. मी आलोच 2 मिनिटात. राणा, कुठं गेली असेल ही पोर? जीवाला घोरच लागलाय. भाऊला साक्षी दिली म्हणून. पण वहिनी कुठे गेलं कायच कळण झालं. फोन बी लागण झाला आता. हॅलो लक्ष्मी. हॅलो बरकत मामू. अंजली वहिनी आल्यात काय ग तिकडे? नाही का? काय नाही. मी तुला नंतर करतो ना फोन. हा काय लक्ष्मीकडे पण गेलेला नाही. गेले असतील मर्दा वहिनी. शेतात गेलो तर शेतात पण नाही. नाही बरकत, आपला सगळा प्लॅन ठरला असताना अंजली वहिनी गायब झाल्या कशा? तेच कळून झाले मर्दा. आपण एक काम करूया, गावात जाऊन बघूया. चल चल. बापू, मला तर कुठं माहिती होतं तवा त्या गावाच्या डोसक्यात येईल की ते जिजाला आणि अंजलीला एकमेकासमोर उभा करूया म्हणून. मला वाटलं तुम्ही साक्ष द्याल, तिचा खेळ सपल आणि राणा तिला गावात हाकलून देईल. पण मला एक कळणार पप्या, त्या जिजाला गावात हाकलून दिल्यानंतर तुला कसं काय मिळणार तर पैसे? तू मला कसं काय देणार आहेस पैसे? बापू, इथं पैशाचा सवाल नाही आहे हो. अख्ख्या गावासमोर त्या जिजानं माझा अपमान केलाय. माझ्या अब्रूची लक्तर इशीवर टांगल्यात.
म्हणून मला त्या जिजावर सूड उगवायचा होता. या माननीय परेश पाटलावर फात उचलला गेला. अंतीचा 36चा आकडा आहे. आपण काय करायचं, तिला हुडकून दिले असं दाखवायचं आणि रानाकडनं पैसे उकळायचे. पर जिजाला आपणच किडनॅप केले नव. हो बापू, हे तुम्हाच नाही माहिती आहे, मला माहिती आहे, पण राणाला माहिती आहे काय? आणि उद्या त्या जिजानं सांगितलं तर जरा डोसकं चालवा की बापू. तिला किडनॅप करताना आपल्या दोघांची थोबाड बघितलं का त्यानं? हा, नाही का नाही? आता काय नाही, आता त्या राणाला जरा टेन्शन मध्ये आणायचं. मग बघा यो माननीय परेश पटेल काय डाव टाकतो ती. समधी तयारी करतो आज. ए राणा, जेवायला ये. वय वय येतोय तो. बरं चल, थोडं खाऊन घे. खा ना तू. मी जातो त्या बंड्याकडे. बंड्याची बहीण ती माझी बहीण, मला तिला हुडकायलाच पाहिजे. तुझा खाता बरकत ऐक की मर्दा. ए बरं साहेबरा, जाऊ दे त्याला. मी काय म्हणतो, तर उगं टेन्शन घ्यायचं नाही काय. आपल्या मागची बॅट गेली आहे बघ, तर मी लई खुश आहे. उद्यापासून आपली तालीम सुरू होणार आहे. आज की मर्दा, गाव ग तोंड पडायलाय. बरं ऐक, मी खाऊन येतो काय. चल. हा भाऊ, नाही अहो शिरतो दादा, उगं तुम्ही काय बी बोल नका आता. राणा, अरे तो बराबरच बोलतोय. आधीच दिस बरं नाहीत बाबा. कधी काय कशावर होईल काय माहित नाही. आत्ता तू जेलातनं सुटून आलास, परत तक्रार झाली आणि तुला आत टाकलं तर? अगं नाही गोदका, तसलं काय बी होणार नाही. ए राणा, नाही बी काय नाही. तू आधी जा आणि पोलिसात तक्रार कर. जिजा गायब झाल्याची खबर दे आधी. पण कशाला? बंड्यानं कंप्लेंट करायच्या आधी जर आपण कंप्लेंट केली तर आपण सेफ मध्ये राहू. राणा, पहिलं पोलिसात जा आणि ही जिजा होती तेव्हा बी डोसक्याला ताप होता, आता गेले तरी बी डोसक्याला ताप झाले. राणादा, मी काय म्हणते, कुठे गेला जिजा? मला काय करायचंय आणि मला काय माहित कुठे गेली ते. लई डोसकं फिरलंय, पण माझं लई खुश झालं तुम्ही. तुम्ही तर कमालच केली सागी त्या जिजाला गायब करून. ए डोकं पडलास का काय? राणादा कशाला गायब करतील? मग गावात कोणाची हिंमत आहे एवढी जिजाला गायब करायची? अरे बाबा, मी काय बी केलं नाही. मग काय जादू झाली काय? तू जा की बाबा तुझ्या कामाला, जा जा. राणादा, मी सांगितलं नाही गावात इकडं हे बोपाटा झालंय म्हणून. मग ते समजा काय चाललंय ते. राणादा, एक नंबर हा राणादा. माझ्यावर समजे पावते पडालेत. राणादा, आता गावातल्या लोकांना कुणा कुणाला कसं समजावचं हे सांगा बरं मला. त्यापेक्षा एक काम करूया, आपण लवकरात लवकर पोलीस मध्ये जाऊन कंप्लेंट देऊन मोकळं होऊया. चला राणादा, जिजा जिल्ह्यात अख्खं गाव खुश झाले. अरे सच्चा काय चाललंय रे समजा? अरे समजा गाव माझ्यावर पावत्या पडालेत. अरे मी काय बी केलं नाही. नाही, आत्ता करायचं. आता जिजा गेले ना, लवकरात लवकर उद्या तालीम सुरू करायची. म्हणजे काय होईल, समजा आता जर ती गेल्या, उद्या जर परत आली तर मग आपली गावची ताकद दिसायला पाहिजे नको? बरं ऐक, ते माझं एक काम आहे, तेवढं मी करतो. तुझा बरं. तुझ्याच घरी का राहत होती? कारण पप्पाने ते झोपडं पाडलं म्हणून. पण मग ती तुझ्याच घरी करायला आली? कारण तिला असं वाटलं की मी पप्पाला सांगितलं तिथे झोपडं पाडायला. पण तू का सांगशील असं दुसऱ्यात झोपडं पाडायला? मी नाही सांगितलं रे, त्या पप्पाने आपल्या मनानं पाडले तिथे झोपडं. पण राणादा, मग तिला असं का वाटलं की तूच पप्प्याला सांगितलंयस म्हणून? काय झालंय, तिनं की नाही बळच आपल्या जमिनीवर कब्जा केला, म्हणून आमच्यामध्ये जरा खटका उडाला होता. राणादा, रागाच्या भरात तूच काय केलं नाहीस ना? मग काय बोलतोयस मर्दा? अरे असं काय मी केलं असतं तर मीच तक्रार करायला आलो असतो का? हे बी खरंय म्हणा. करायचे शिल्पी दादा, मी मळ्यात जातो, तुम्ही घरला जावा आणि माझा जेवणाचा डबा घेऊन मळ्यामध्ये या आणि गोदक्काला सांगा काय बी टेन्शन घेऊ नकास म्हणून. समजा ठीक आहे? हा जा. चल मुकून देतो, काय लागलं तर सांगतो. अरे सांग की राणादा, तुझ्यासाठी काय पण. चल. नाही, जिजा काय संध्याकाळ पत्तूर परत येत नसते. आता मिशिंगची तक्रार होणार, संशयित राणाची चौकशी होणार. राणा, आता वाजतोय बघ तुझा बाजा.
बघतोच तुला आता. हा अरे गावात सगळीकडे बोबाडा उठलाय की राणादानं जिजाला गायब केले म्हणून. आणि त्या पोलिसांचं लक्षण मागं लागलं तर म्हणून गोदाकांनी तक्रार करायला सांगितल्या. राणा कुठं आहे मग? ते उद्या तालीम सुरू करायचे ना, त्याच्या तयारीसाठी मळ्यात गेल्यात. तो जाम खुश झाला असेल आता. अरे तेच तर, मला तर लय टेन्शन आलंय मर्दा. आता कुठं उडकायचं अंजली वणीसने? पप्प्यानं काय भानगड केली नसेल ना? पप्प्या हा अरे होय की, परवा वहिनीने त्याला जाम चोप दिला. त्याचा राग मनात धरून त्यानं वहिनीसने काय केलं नसेल ना? ती गायब झाली कशी? गावातले सगळे म्हणाले तूच गायब केलीस तिला. अरे बाबा मी असं का करेन? हा अरे मी असं करेन का काय? नाही ना व उगा नाही बाई ते प्रश्न विचारत बसू नका. आता चला कामाला लागूया. ते उचलूया, चला लवकर या. चला चला की. हेच त्या मनातनं काढून टाकायचं म्हणून उद्यापासून तालीम सुरू करायची आपल्याला. कळलं काय? होय ना व आता चला सुरू करूया. चला राणा राणा जीवन घ्या. ते नंतर नाही करतो मी. मला जरा तालमीची तयारी करायची. ते पप्प्या येणार नाही मध्येच. पप्प्या कुठला येतोय? तो असेल पंचायत मध्ये. आजकाल अवद्या त्याला लय कामाला होती बघ. पप्प्या कसं काय तयार झाला शिपायाचं काम करायला? अरे त्यानं भानगडीच एवढ्या करून ठेवल्यात की काय विचारू नकोस. आता गावात राहायचं म्हणल्यावर सगळ्यांची कामं ऐकायलाच पाहिजे हे त्याला कळाले. पण राणा आल्यापासून आजकाल लेच उड्या मारायला लागलाय बघ तू. अच्छा आलं लक्षात. बंड्या आता वहिनीसनी कुठे हुडकायचं रे? आता घरात बी नाही. एक काम करूया काय, आपण पप्प्याच्या गोडाऊन मध्ये चेक करू. पप्प्या सगळ्यांनी तिथंच डांबून ठेवतो. अरे खुळ्या टायकाच्या, मग इकडे कशाला आणलंस? आधी तिकडेच नाही होय. चल लवकर आता. चल चल. तुम्ही पाडतायचा होय रे? आता राणादा सांगायला तर काय करायचं? आणि ते पण राणा नसताना तिने जमीन बळकावल्या. ती घाल नको परत आपण. आणि ही आपल्या तालमीची जमीन आहे. हा आजच्या आज या जागेवरती तालीम कशी उभा करतो बघ तू. मग कसं जेलात जाते बघाच तुम्ही. अरे अंजली वणीनं त्या जिजाला जमीन कसाय दिल्या, त्याचा स्टॅम्प पेपर आहे तिच्याकडं. आणि पोलीस तर सोडा, पण जिजाच तुमचा असला ठेचा करेल का नाही मग काय तुमचं खरं नाही. अरे तर पप्प्याला जिजानं कसा मारलाय माहिती आहे ना? दांडक्यानं झाडून असला मारलाय की नाही, सगळ्या गावात एकच तिची आबरू काढली. आता तुम्हाला तुमच्या आबरूची काळजी आहे का नाही ते बघावं बा तुम्ही. आता मी काय सांगू? तयार लाग्या. उठा लवकर, चला या. चला आता एकदाची तालीम सुरू होणार. आता काय करताय बघा आणि तुमचं तुम्ही ठरवा. कुठं राहील? अरे या की मर्दांना लवकर या, लवकर या. हे बघा आपण की नाही जसं मगाशी म्हणलं मी, इकडनं आकडा सुरू करायचा. पण ते पूर्ण असा आकडा घ्यायचा आणि असा पूर्ण गोल करायचा. म्हणजे या बंड्याची मावस बहीण जिजा, तिला शोधायला लागलाय काय तुम्ही? अरे मग एवढीच जर काळजी असेल तर पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार का नाही केली? पोलिसांचा काय संबंध? आम्हाला नाही लढ तर नको आहे. हा माझ्या गोडाऊनमध्ये शिरताना हे विचार केला तसा काय? नाही नाही नाही, कसं आहे आपल्या गावातनं एक बाई गायब झाल्या. आता हे पोलिसांना सांगायलाच लागते. कायद्यानं जायचं बाबा, मी कायद्यानं जाणारा माणूस आहे. तेव्हा आता तुम्ही दोघं माझ्या बरोबर पोलीस स्टेशनला यायचं. चला विचार करायचा. चला 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 बंडोपंत चला. चला ये बरोबर ये. कुलूप कुठं आहे तोडल्यानं माझं? अंजली काय ते? अरे ही आपल्या देवघरातली मूर्ती आहे. अंजली घेऊन गेली होती. म्हणजे ही अहो नाही नाही, अहो ही लई खडूस बाई आहे. कुठं अंजली वहिनी आणि कुठेही जिजा. अंजली वहिनी किती मवाळ आणि मनमिळावू स्वभावाच्या होत्या. आणि या मूर्त्याचं काय हो, एका साच्यात अशा बनवलेल्या लई मूर्त्या असतात. आणि असलं गणपती 1000 जणांकडे असतील गोताक का? गोदक्का, गोदक्का, तुझं बी म्हणणं बरोबर आहे. माणुसकीच्या नात्यानं काहीतरी करायला पाहिजे.
बरं आहे की उद्या एकदाच तालमीचं उद्घाटन झालं की मी बघतो की काय करायचं ते झालं. खुश. बरं मी आवरून येतो. काय काम करून मला नाही भूक लागली का. आलोच. शिरपती तू जरा आवरून घे. केस तरी यायला लागल्यात. केस केस साहेब. अरे पण एक पण सुटत नाही त्याचं काय. या या या. नमस्कार साहेब नमस्कार. मी माननीय परेश पाटील या गावचा स्वयंसेवक आणि ग्रामसेवक पपीप संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे मी साहेब. अरे साहेब नमस्ते नमस्ते. या या बसा 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 बसा. घोरपडे चहा सांगा साहेबांना. चहा सांग साहेबांना. साहेब अहो साहेब साहेबांनी सांगितलंय ना व. तर साहेब हे स्वप्न बघत होतास ना व. आता आमचा खेळ संपे पतूर कसा बाहेर निघतो तेच बघतो म्या. बस इथंच. राणा ए राणा काय झालं ग. अरे ते कोकरू ओरडायला लागले बघ जरा. आता माझ्यात आणि जिजामध्ये वाद आहे पण तुझ्यात आणि माझ्यात दोस्ती आहे बघ. होय एकदम खास दोस्ती. तेव्हा तू की नाही इकडेच राहा. ते बी बिंदास. तू काय टेन्शन घेऊ नकोस. तुला काय बी लागलं की नाही मला सांग मी तुला देईन. हा गाडी पोलीस गाडी. इकडं थांब. हा ये घे. राणा कोण. घोरपडे उद्या फॉरेन्सिक वाल्याला बोलू मग बघू काय असेल ते. साहेब मिसिंगची केस आहे मर्डरची नाही. झालंच असेल तर चौकशी तर करायला पाहिजे ना. तेच तर सोडवायला पाहिजे. हे बघ उद्या मी चौकशीला येतोय. ए पंड्या तू पण चल. तुझ्या कुठं माहिती पाहिजे अजून. राणा हे काय होऊन बसलं रे. हे जिजा तुझ्या डोसक्याला त्रास आहे की. त्यावर उशीर व्हायला नको म्हणजे झालं. लौट के आजा मेरे बापू. कुठं आहेस. वाट बघून बघून पार घसा सुकायला लागलाय. बापू बापू अहो किती वेळ लावला सा. वाट बघून बघून जीव जायची पाळी आली मला. ही असली हमालपट्टी करायला मला जवळ केलास होय. हमालपट्टी कसली. अहो तुम्ही बी पिणारच की. मग बसा 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 बसा. डोसक्यात काय डाव आहे. डाव काय माहितीये की नाही. ह्या टायमाला मी तुम्हाला सांगणार नाही. मागच्या टायमाला तुम्हाला सांगितलं आणि मी गोत्यात आलतो. ह्या टायमाला तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही मला गोत्यात आणलं कुठे जाऊन पचकला तर याला तर म्हणायचं चोराच्या उलट्या बोपा. अरे गोत्यात माझ्यामुळे नाही तर तुझ्यामुळे मी आलो होतो. क्रेडिट क्रेडिट करत मला फसवलंच तू. अरे तुझ्यामुळे जेलात गेलो होतो मी. म्हणूनच या टायमाला मी तुम्हाला सांगणार नाही. पप्या हा बापू असं नाही हो. पण ह्या टायमाला राणा पुरता अडकणार आणि मला लई मजा या. गेली कुठं तर. मग हुडकून काढ की तिला. मी हा बरकत मामूने मला समजा सांगितलंय का ती गायब झाली आणि तू तिला हुडकतच नाहीस. हे बघ लक्ष्मी
आता त्या तिचा विचार डोसक्यातनं काढून टाक, कळलं काय? त्या बाईने आपल्या जमिनीवर कब्जा केलाय. गेली जाऊ दे की, मी कशाला ओळखू तिला? मग माझा निबंध हा, तू एक काम कर, तू की नाही आपल्या साहेबरावर निबंधली वय. साहेबरावर तर कवाच लिहिलाय मी निबंध. आता मला कोकरावर लिहायचंय. कुठे आहे जिजा? ती मला समजा सांगणार होती. अगं खरंच मला माहित नाही का कुठं गेली ती. मला पळवलं होतं तर मला हुडकून काढलंच होतं ना गं तू. आता तिला बी तसंच हुडकून काढ. मग तू एक काम कर, तू की नाही आपल्या गायीवर निबंधली. नाही, मी कोकरावर लिहिणार म्हणजे कोकरावरच लिहिणार. जिजा तिचा म्हणून राणा तर तू हुडक की तिला. बरं बरं ठीक आहे बाई, मी एक काम करतो, मी की नाही उद्या पहिले तालीम सुरू करतो आणि मग बघतो त्या जिजाचं काय करायचं ते. जे काही करायचंय ते लवकरच कर, नाहीतर मी तुझ्या संगत बोलणार नाही. हे बाई असं करू नकोस ग. आता मी म्हणलंय ना बघ, हुडकून काढतो म्हणून. बरं मला सांग, तुझी शाळा कशी सुरू आहे? समजा नीट सुरू आहे, पण तू आधी जिजाला हुडक राहणार.